आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर महाराष्ट्राला अलर्ट देण्यात आलाय। राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळांसाठी हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जी प्रमुख ठिकाणं आहेत त्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळांना अलर्ट दिला गेला आहे। सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, कोणकोणत्या ठिकाणांना हा अलर्ट दिला गेलाय आणि खबरदारी घेण्यास कशी सांगितली? नक्की जेव्हापासून पाकिस्तानच्या जे टेरर लॉन्च पॅड आहे तिथे भारतीय सिक्युरिटी फोर्सेसने एअर स्ट्राईक केला आहे त्या दिवसापासूनच महाराष्ट्रामध्ये एक अलर्ट जारी करण्यात आला होता। त्याप्रमाणे जेवढे व्हायटल इन्स्टॉलेशन आहे जिथे सिक्युरिटी फोर्सेस किंवा जे इम्पॉर्टंट अशी जागा आहे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट या कलमांतर्गत ज्या ठिकाणी येतात तिथे सुरक्षा वाढवण्यात सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात बऱ्याच अशी जागा आहे जो टुरिस्ट प्लेसेस आहे, फेमस जागा आहे जिथे लोक जातात, भारतात नव्हे तर देशभरातून लोक येतात तिथे जातात। त्या ठिकाणीही देखील विजिलन्स वाढवण्यासाठी सांगितण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर जेवढे स्पिरिच्युअल प्लेसेस आहे, जेवढे मोठे असे मंदिर आहेत, तीर्थस्थळ आहे, त्या ठिकाणीही देखील विजिलन्स वाढवण्यासाठी सांगण्यात आलेले आहे आणि तिथे पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। ज्या प्रकारे जे मोठे मंदिर आहेत त्यांनी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स देखील हायर केलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि विजिलन्स वाढवण्यासाठी स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहे। जी बरोबर आहे। त्यामुळे आता प्रत्येक पातळीवर खबरदारी घेतली जाते। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।